तयार केली होती आणि त्याची इच्छा होती की त्या नरकाच्या अग्नीमध्ये आम्ही जाऊ नये आणि आमचा नाश होऊ नये, म्हणून तुमच्या माझ्या प्रीतीस्तव तो देव मानवी देह धारण करून या भूतलावर आला. आणि ही काही सोपी गोष्ट नव्हती, ही त्या देवाकरता अवघड गोष्ट होती. जर समजा आम्ही मानवी दृष्टिकोनातून विचार केला तर मी माझंच उदाहरण देतो, मी कोणाचं उदाहरण देत नाही. जर मी ख्रिस्तोफर, जर मी दारू पिणारा असतो, मला व्यसन असते, मी व्यभिचार करणारा असतो, माझ्या तोंडातून कायम घाणेरडे शब्द निघत असते, तर मग काय पाळक साहेबांनी त्यांची मुलगी मला दिली असती? बिलकुल दिली नसती. कारण ही काय बाळासाहेबांची साहेबांची चुकी नाही. मी असो किंवा जगातला कोणताही मनुष्य असतो, तो काय विचार करतो, मी माझ्या मुलीसाठी, माझ्या मुलासाठी जे उत्तम, जे चांगलं आहे ते मी माझ्या मुलासाठी, मुलीसाठी द्यावं. पण जेव्हा देवाने तुमच्या माझ्यावर प्रीती केली तेव्हा देवाने असा कोणताही विचार केला नाही. त्या देवाने तुम्ही मी जे पापी होतो, तुम्ही मी जे देवाविरुद्ध बंडखोरी करणारे होतो, तुम्ही मी त्या जिवंत देवाचे नकार करणारे होतो, त्या तुमच्या माझ्यासाठी त्या देवाने मानवी देह धारण करून या स्वतःच्या पुत्राला या जगामध्ये पाठवलं. आणि ही सोपी काही गोष्ट नव्हती, कारण त्या देवाने तुमच्यावर माझ्यावर जी प्रीती केली होती ती आगापे प्रीती होती आणि त्या निस्वार्थ प्रीतीमुळे त्याने तुमच्या माझ्या करता हा मोठा त्याग केला होता. मग देवाच्या प्रेल्याकडून जर आम्ही पाहतो की खरोखर त्या देवाने जर तुमच्या माझ्यावर प्रीती केली, ती प्रीती आगापे आहे. देवाने तुमच्या माझ्यासाठी एवढा मोठा त्याग केला, मग त्या देवाचं या भूतलावर येण्याचा दिवस आम्ही कशा प्रकारे साजरा करतो? मग आम्ही काय करतो? त्या ख्रिस्त जन्मोत्सवाच्या दिवशी त्या जगाचा तारणारा जो मानवी देह धारण करून या भूतलावर आला, त्या दिवशी आम्ही काय करतो? करंजा करतो, लाडू करतो, अनारसे करतो, स्वतः खातो, इतरांना देतो, त्या दिवशी चर्चला येतो, 2 गाणे गातो, घरी जातो, बिर्याणी खातो, झोपून घेतो. आणि वाट कसली पाहतो? नवीन वर्षाची वाट पाहतो. नवीन वर्ष आलं की पुन्हा नवीन कपडे घालून तो साजरा करतो. त्याच्यानंतर गुड फ्रायडे, त्याच्यानंतर पुनरुत्थान आणि पुन्हा प्रभू येशू ख्रिस्ताचा भूतलावर येण्याचा दिवस क्रिसमस. हे चक्र आमच्या जीवनामध्ये चालू राहतं. पण जर आम्ही म्हणतो की खरोखर त्या जगाचा तारणारा या जगामध्ये आलेला होता, तर काय त्या तारणाऱ्यामुळे तुमचं माझं जीवन बदल आहे काय? कारण प्रभू येशू ख्रिस्त ही त्या देवाने त्या जगाला दिलेली सर्वोच्च अशी आणि उत्तम अशी देणगी होती. मग त्या देणगीचा जर तुम्ही मी स्वीकार केला आहे, तर आम्ही म्हणतो त्या देणगीमुळे तुमचं माझं जीवन बदललं आहे. तर काय आज तुम्हाला मला त्या देवाने दिलेल्या देणगीचं महत्व समजलं आहे काय? काय त्यामुळे तुमचं माझं जीवन बदललं आहे काय? काय त्यामुळे तुम्ही मी खरोखर त्या देवाला आवडणारे जीवन जगत आहोत का? याचा विचार आज आम्हाला या 2026 मध्ये नवीन वर्षाच्या प्रारंभी करायचा आहे. कारण आम्ही पाहतो की आज अनेकांना या प्रभू येशू ख्रिस्ताच्या भूतलावर येण्याचं महत्व समजले. आज प्रत्येकाने आपल्या अंतःकरणातील विचाराप्रमाणे त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या भूतलावर येण्याचा अर्थ घेतलाय. आज प्रत्येकाने आपल्या अंतःकरणातील विचाराप्रमाणे तो आनंद साजरा केलेला आहे. पण देवाच्या प्रिय लेकरांनो, देवाने जेव्हा त्याच्या पुत्राला या भूतलावर पाठवलं होतं, तेव्हा त्याने काही गव्हाणी सजवली होती काय? बेथलेहेम मध्ये काय सांता क्लॉज गिफ्ट वाटत होता का? त्या प्रभू येशू ख्रिस्ताने त्या बेथलेहेम गावाला एकदम प्रकाशाने लख्ख केलेलं होतं काय? त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या वाट म्हणजे जन्माच्या वेळेस त्या मरियेने आणि त्या योसेफाने नवीन कपडे घातलेले होते का? बिलकुल नाही. काय देव आपल्या पुत्रासाठी हे सर्व करू शकला नसता का? देव निश्चित अर्थाने त्या पुत्रासाठी हे करू शकला असता. तो त्या पुत्राचा दिवस आनंदाने साजरा करता यावा म्हणून त्याला हेरोदाच्या, पंत पिलाताच्या किंवा त्या कैसराच्या घरामध्ये जन्माला घालू शकला असता आणि त्याद्वारे देवाने आपल्या पुत्राचं या भूतलावर येण्याचा आनंद साजरा केला असता. पण देवाची इच्छा होती की मानवाचं लक्ष या व्यर्थ गोष्टीकडे नव्हे, तर मानवाचं लक्ष त्या मी दिलेल्या सर्वोच्च देणगीकडे असावं. ती देणगी म्हणजे मी तुमच्यासाठी जगाचा तारणारा पाठवलेला आहे. मी तुमच्यासाठी स्वतःचा पुत्र दिला आहे आणि तुम्ही सर्व लक्ष त्या पुत्राकडे लावावे, त्या देणगीकडे लावावे आणि त्याद्वारे बदललेलं जीवन जगायचंय. होय देवाच्या लेकरांनो, आज तुम्हाला मला त्या ख्रिसमसच्या वेळेस
ज्याप्रमाणे त्या मेंढपाळाने आनंद साजरा केला, जेव्हा त्या देवदूतांनी आले आणि त्या मेंढपाळाला सांगितलं की आज तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की तुमच्यासाठी दाविदाच्या घरात तारणारा जन्मला आहे. मग त्या मेंढपाळाने काय केलं? तर त्या मेंढपाळाच्या जागी कदाचित मी बुकाने ब्रदर अनिल भाई असतो तर काय केलं असतं? लगेच मेंढरू कापला असता आणि आनंद साजरा केला असता. पण त्यांनी काय केलं? त्यांनी आपलं होतं नव्हतं ते सर्व सोडून दिलं. त्या मेंढरांची काळजी केली नाही, पण त्यांनी ऐकलं की जो तारणारा आमच्यासाठी जन्मला आहे आणि तो कोण आहे ते पाहण्यासाठी ते सर्व सोडून त्या बेथलेहेमात गावी गेले. त्यांनी त्या तारणाऱ्याचं दर्शन घेतलं. त्या दर्शन घेतल्यानंतर त्यांनी आनंद केला आणि ती आनंदाची बातमी इतरांना सांगितली. जेव्हा त्या मागे लोकांना तो पूर्वेकडचा तारा दिसला, तेव्हा तो तारा पाहताना ते 2 वर्ष जवळपास चालत चालत त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दर्शनासाठी गेले. ते करत असताना त्यांनी जेव्हा घरातून निघाले तेव्हा जे सोने ऊद गंधरस आणले होते ते आपल्या 2 वर्षाच्या प्रवासात त्यांनी खर्च केले नाही. तो भाग त्यांनी त्या देवाच्या दर्शनासाठी, त्या राजाच्या दर्शनासाठी वेगळा काढून ठेवला होता. देवाच्या प्रियलेकरांनो, आज त्या पहिल्या नाताळाला त्या देवदूतांना त्या मेंढपाळांना, त्या मागे लोकांना त्या तारणाऱ्याची, त्या राजाच्या दर्शनाची घाई झालेली होती. मग आज त्या 2025 वर्षानंतर तुम्हाला मला त्या नाताळाच्या दिवशी, त्या ख्रिसमसच्या दिवशी कशाची घाई झाली आहे? काय तुम्ही मी त्या तारणाऱ्याच्या दर्शनाला उत्सुक आहोत काय? काय तुम्ही मी त्या बदललेल्या जीवनाचं दर्शन देत आहात काय? हो देवाच्या प्रियलेकरांनो, आज तुम्हाला मला त्या दिवसाबद्दल, त्या तो दिवस जो प्रभू येशू ख्रिस्ताचा भूतकाळाचा दिवस साजरा केला त्यानंतर आज आम्हाला विचार करायचा आहे की खरोखर त्या तारणाऱ्याचं दर्शन तुम्हाला मला झालं आहे काय आणि त्यामुळे तुमचं माझं जीवन बदललं आहे काय? मला माहिती मंडळी चांगली आहे, ती काय जास्त टीव्ही पाहत नाही, पण टीव्हीवर एक ॲडव्हर्टाइज येते आहे ना, संतूर मम्मीची. जी संतूरने आंघोळ करते आणि जिचं आयुष्य कोणाला समजत नाही की तिचं वय किती झालेलं असतं. लोक आश्चर्यचकित करतात की याचं वय इतकं तरुण कसं, ती स्त्री इतकी तरुण कशी असते. आणि त्याप्रमाणे देवाच्या प्रियलेकरांनो, तुम्हाला मला त्या संतूर साबणाने नाही तर देवाच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आणि देवाच्या पवित्र वचनाने स्नान करायचंय. ज्याप्रमाणे आम्ही बाप्तिस्मा करतो आणि त्या आमचं शरीर त्या पाण्याने ओलं चिंब होतं, त्याचप्रमाणे देवाच्या पवित्र आत्म्याने आणि त्याच्या पवित्र वचनाने तुमचं माझं अंतःकरण ओसंडून भरलेलं पाहिजे. म्हणून ज्याप्रमाणे त्या ॲडव्हर्टाइज मध्ये दाखवतात की लोक आश्चर्यचकित करतात आणि या चिरतरुणपणाचं रहस्य काय ते रहस्य शोधण्यासाठी ते लोक त्या व्यक्तीला विचारतात. त्याचप्रमाणे त्या जगातील लोकांनी तुम्हाला मला विचारलं पाहिजे, अरे या व्यक्तीच्या बदललेल्या जीवनाचं रहस्य काय? कारण ही व्यक्ती अगोदर दारुडी होती, ही व्यक्ती अगोदर शिवीगाळ करणारी होती, ही व्यक्ती अगोदर सर्व प्रकारच्या व्यसनाच्या अधीन होती. मग आता ही व्यक्ती कशी बदलली? या व्यक्तीच्या बदललेल्या जीवनाचं रहस्य काय? हो देवाच्या प्रियलेकरांनो, आज जर तुम्हाला मला ख्रिस्त मिळाला आहे, जर तुम्हाला मला तारणार मिळाला आहे, तर निश्चित अर्थाने तुमचं आणि माझं जीवन बदललेलं पाहिजे. ज्याप्रमाणे दिव्या सिस्टरांनी साक्ष दिली संदीप ब्रदर बद्दल, आज जर मी संदीप ब्रदरला पहिल्यांदा पाहत असतो तर मी निश्चित अर्थाने म्हणत की त्यांच्याबद्दल जे सांगितलं की ते कधी दारू पित होते, तरी ते असे होते, निश्चित अर्थाने मी म्हणाल की तसे बिलकुल नव्हते. अहो किती शांत माणूस होते आणि ह्याच्याबद्दल काय सांगतात? त्या दिव्या सिस्टर नक्कीच खोटं बोलतात आहे. पण हे प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवनामध्ये येण्याचं सामर्थ्य आहे. जेव्हा ख्रिस्त तुमच्या माझ्या जीवनामध्ये येतो तेव्हा तुमचं माझं जीवन बदलतं आणि त्या तुमच्या माझ्या बदललेल्या जीवनाकडे बघून इतर लोक आश्चर्यचकित होतात की ह्यांचं जीवन कशामुळे बदललेलं आहे. हो देवाच्या प्रियलेकरांनो, आज जरी आम्हाला आरोप केला जातो की आम्ही मुठभर तांदळासाठी किंवा पैशासाठी बदलले जातो, पण जर आम्ही त्या मुठभर तांदळासाठी पैशासाठी बदलले गेलो असतो तर आज आम्ही पाहतो की अनेकांचा छळ होतो, आज अनेकांची कातडी सोडली जाते, आज अनेकांना उकळत्या तेलामध्ये टाकलेलं जातं, आज अनेकांना एखाद्या टेंबासारखं जाळलं जातं. मग केवळ हे मुठभर तांदळासाठी किंवा मुठभर पैशासाठी केलं जात नाही, तर हे बदललेल्या जीवनासाठी जो तारणारा तुमच्या माझ्या जीवनात येतो, ज्या तारणाऱ्याने तुमचं माझं जीवन बदललं आहे, त्या बदललेल्या जीवनाची साक्ष म्हणून तुम्ही आणि मी या प्रकारचं जीवन जगतो. तुम्ही मी त्या ख्रिस्ताच्या राज्याचा स्वीकार करतो, कारण तो या भूतलावर काही कोणता धर्म
स्थापन करण्यासाठी आला नाही, तर तो म्हणतो की या भूतलावर जीवन देण्यासाठी आलो आणि तेही मुबलक प्रमाण देण्यासाठी आलं. आज या भूतलावर ज्या काही जाती आहेत, जे काही धर्म आहेत, ते काही देवाने तयार केले नाहीत, कारण हे सर्व जाती आणि धर्म त्या मानवाने तयार केला. जो मानव त्या एदेन बागेमध्ये देवापासून दूर गेला आणि त्या दूर गेलेल्या मानवाने त्या पापापासून स्वतःला वाचवण्यासाठी हर प्रकारचे मानवी प्रयत्न केले आणि त्या मानवाच्या प्रयत्नांचा परिणाम म्हणजे आज या जगामध्ये अस्तित्वात असलेल्या जाती किंवा धर्म आहे. हो देवाच्या लेकरांनो, आम्ही ख्रिस्ती असल्याचा अभिमान बाळगत नाही, आम्ही अभिमान बाळगतो ते म्हणजे आम्ही देवाचे पुत्र आणि कन्या असल्याचा. हो, ज्याप्रमाणे एखाद्या मनुष्याला साप चावला आणि जर आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं तर डॉक्टर त्याला काय करतो? औषध देतो, पेन किलर देतो का? नाही. तर प्रथमतः त्याच्या शरीरातील विष काढून घेतो आणि ते विष काढल्यानंतर तो त्याच्यावर उपचार करतो जेणेकरून त्याचं जीवन वाचलं जावं. त्याचप्रमाणे तुमच्या माझ्या तुमच्या माझ्या शरीरामध्ये जे पापाचं विष होतं ते विष काढण्यासाठी तुमचा माझा देव मानवी देह धारण करून या भूतलावर आला. त्याने तुमच्या माझ्या शरीरातील पापाचं विष काढलं आणि त्याच्या पवित्र रक्ताने तुमचं माझं अंतःकरण भरलेलं आहे. त्याच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्याने तुमचं माझं अंतःकरण भरलं आहे, जेणेकरून तुम्ही मी त्या देवाच्या प्रतिरूपाप्रमाणे व्हावे. तुम्ही मी त्या देवाला आवडणारं जीवन जगावं. तुमचं माझं त्या देवाबरोबरचं जे नाते बिघडलेलं होतं ते नातं पुनर्स्थापित व्हावं. म्हणून या 2026 वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला मला विचार करायचा आहे की काय मी आज देवाला पटलेला किंवा देवाला पसंत असणारा काम करी आहे काय? हे खरं आहे की आज आम्ही जे देवाने आशीर्वाद दिलाय ते आशीर्वादामुळे एके दिवशी त्या प्रभू सारखे या संपूर्ण जगावर राज्य करणार आहोत. एके दिवशी तुम्हाला मला राजा म्हणून राज्य करायचं आहे. पण जर आज त्या देवाने जर त्याच्या पुत्राला पाठवले असेल तर योहान 3:17 सांगते की देवाने त्याच्या पुत्राला या जगामध्ये जगाचा न्याय करण्यासाठी नव्हे तर त्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले आहे. आणि म्हणूनच आज त्या प्रभू येशू ख्रिस्ताने तुमची माझी निवड त्या स्वर्गीय राज्याचे काम करी म्हणून केले आहे. आज त्या देवाची इच्छा आहे की तुम्ही मी त्या स्वर्गीय राज्याचे काम करी म्हणून त्याच्याप्रमाणे त्या जगामध्ये काम करायचं आहे. कारण आज जर ह्या पापी जगाला जर कशाची गरज असेल तर ती म्हणजे कृपाळू आणि कणवाळू आणि प्रेमळ देवाची गरज आहे. जर त्या देवाला जर पापाचा किंवा पापी मनुष्याचा नाश करायचा असता तर त्याने अणुबॉम्ब टाकून सर्व मनुष्याचा नाश केला असता. पण देवाची इच्छा आहे की मनुष्याचा नाश होऊ नये तर त्याने त्याच्याबरोबर सार्वकालिक जीवन जगावं आणि म्हणूनच त्याने तुमच्या माझ्या प्रीतीस्तव ते आपल्या एकुलता एक पुत्राला या पुत्रावर पाठवलंय. आणि त्याची इच्छा आहे की तुम्ही आणि मी त्याच्या कृपेने जे तारण मिळालं आहे त्या तारणाने आणि त्याच्या विश्वासाने जीवन जगायचं आहे. कारण वचन सांगते कृपेने विश्वासाच्या द्वारे तुमचे माझे तारण झाले. आणि मग जर आम्ही पाहतो की नवीन वर्षाच्या सुरुवातीला तो देवाचा संदेश त्या देवाच्या सेविका डॉक्टर अजिता यांच्यापूर्वी आम्ही ऐकला होता आणि त्याद्वारे त्यांनी सांगितलं होतं की येणारं 2026 वर्ष बेताने मिनिस्ट्रीच्या लोकांनो तुमच्यासाठी आनंदाचं, तुमच्यासाठी सुख समाधानाचं, तुमच्यासाठी भरभराटी जाणार आहे. या वर्षी देव तुमचा उपयोग त्याच्या सर्वोच्च हेतूसाठी त्याच्या स्वर्गीय राज्याच्या वाढीसाठी करून घेणार आहे. आणि आम्ही सर्वजण त्या गोष्टीला आमेन म्हटलो होतो. आम्ही सर्वजण त्या गोष्टीने आनंदित झालो होतो. पण जर आमची इच्छा आहे की आमचा उपयोग देवाने त्याच्या सर्वोच्च हेतूसाठी त्याच्या स्वर्गीय राज्याच्या वाढीसाठी करून घ्यायचा आहे तर देवाच्या प्रिय लेकरांनो, जर तुम्हाला मला देवाच्या राज्याचे त्याला आवडणारे काम करी बनायचे आहे तर 2 तिमोथेचा 2 अध्याय आणि 21 वचन म्हणतो तुम्हाला मला स्वतःला अनितीपासून तुम्हाला मला स्वतःला त्या जगराहाटीपासून अलिप्त राखायचे आहे. जेव्हा तुम्ही मी स्वतःला या जगराहाटीपासून तुम्ही मी स्वतःला अनितीपासून दूर राखू तेव्हा तुम्ही मी शुद्ध सोन्यापासून बनवलेले पात्र बनवू. त्या शुद्ध सोन्यापासून बनवलेल्या पात्राचा उपयोग चांगल्या कामासाठी केलेला जातो. आणि जेव्हा तुम्ही मी त्या विश्वासाच्या परीक्षेत खरे उतरू आणि जेव्हा तुम्ही त्या विश्वासाच्या परीक्षेत त्या सोन्याप्रमाणे खरे उतरू तेव्हा देव तुमचा माझा उपयोग त्याच्या स्वर्गीय राज्याच्या वाढीसाठी करून घेणार आहे. त्यामुळे आज तुम्हाला मला विचार करायचा आहे
खरोखर काय मी देवाने जे मला काम दिलंय त्या कामामध्ये विश्वासू आहे काय, देवाने मला जी कामगिरी सोपवली ती कामगिरी सोपवण्यासाठी मी त्याचा विश्वासू कारभारी आहे काय. ज्याप्रमाणे आज अनिल भाई गॅरेजवर काम करतात, तर अनिल भाई गॅरेजवर काम करतात त्या ठिकाणी त्यांनी जर मला म्हणजे क्रिस्तोफरला कामाला ठेवलं आणि अनिल भाईने सांगितलं क्रिस्तोफर आज तुझा पहिला दिवस आहे, तर ते काय डायरेक्ट मला गाडी बोलावं देणार नाही. तेव्हा तिला आज पहिलं टायर चेंज कर, मग मी जे काम आनंदाने करत तर ते मला म्हणतील की तू आता त्याचे गाडीचे पार्ट स्वच्छ कर. आणि मग हळूहळू जेव्हा अनिल भाई बघतील की क्रिस्तोफर हा इमानदारीमध्ये काम करतो, क्रिस्तोफर हा लक्षपूर्वक काम करतो, त्याला सोपवलेली कामगिरी तो विश्वासूपणे पार पाडतो, तेव्हा ते मला त्यांच्या गॅरेजमध्ये एक 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 कामगिरी सोपवतील. आणि मग एक दिवस असा येईल की जेव्हा अनिल भाईला त्यांच्या कामानिमित्त दूर गावी जावं लागतं, तेव्हा अनिल भाई म्हणतील की क्रिस्तोफर त्याला सोपवणारं काम विश्वासूपणे आणि इमानदारीने पार पाडतोय, त्याला दिलेलं काम तो एक विश्वासू सेवक या नात्याने पूर्णत्वास नेतोय, तेव्हा ते माझ्यावर संपूर्ण गॅरेजची जबाबदारी सोपून जातील. पण जर ते पाहतील की त्यांनी मला छोटं छोटं काम सोपवलं आणि ते काम मी विश्वासूपणे करत नाही, त्या कामाला मी कंटाळा करतो, ते काम मी दिरंगाईने करतो, तर का अनिल भाई माझ्यावर चांगली कामगिरी सोपवतील का? निश्चित अर्थाने सोपवणार नाही. त्याचप्रमाणे देव राज्याचं सुद्धा आहे. जेव्हा देव तुम्हाला मला निवडतो, तेव्हा जर आम्ही छोट्या छोट्या कामामध्ये विश्वासू राहू तरच तो तुमच्या माझ्या करता मोठी कामगिरी सोपवून देईल किंवा मोठी कामगिरी तुमच्या माझ्यावर तो सोपवल. आम्हाला नेहमी वाटतं की आम्ही अब्रामासारखं विश्वासू जीवन जगायला पाहिजे, अब्रामासारखं देवाने आम्हाला त्याचा मित्र म्हटलं पाहिजे, मोशेसारखं आम्ही देवाच्या समागमी सतत राहिलं पाहिजे. पण देवाच्या प्रियलेकरांनो, ते अब्रामासारखं विश्वासू राहण्यासाठी, त्या अब्रामासारखं देवाचे मित्र बनण्यासाठी, त्या मोशेप्रमाणे देवाचा सहकारी होण्यासाठी तुम्हाला मला त्यांच्याप्रमाणे जीवन जगण्याची नितांत गरज आहे. कारण आम्ही पाहतो की जेव्हा त्या देवाने त्या अब्रामाला पाचारण केले, तेव्हा तो देखील एक मूर्ती पूजक होता, तो देखील एखाद्या मूर्तीची पूजा करणार होता. पण जेव्हा देवाने त्या अब्रामाला पाचारण केले, तेव्हा अब्रामाने आपले घरदार सर्व काही सोडून दिले आणि तो त्या देवाने जे वचन दिलं होतं त्या वचनदत्त देशामध्ये जाण्यासाठी सर्व काही सोडून गेला. आणि आम्ही पाहतो की देवाने त्याला 75व्या वर्षी त्या मुलगा देण्याचं अभिवचन दिलं होतं, पण ते अभिवचन पूर्णत्व होण्यास किती वर्ष लागले? जवळपास 25 वर्ष लागले. 100व्या वर्षी देवाने त्याला पुत्र दिला. आम्ही पाहतो की 25 वर्ष तो विश्वासू जीवन जगलाय. आम्ही तेवढ्या वर्ष विश्वासू जीवन जगू शकतो का? आज जर देवाने तुम्हाला मला सांगितलं की देव तुम्हाला मला आशीर्वाद करणार आहे आणि त्याद्वारे देव तुमचा माझा मोठ्या कार्यासाठी उपयोग करणार आहे, आम्ही 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष वाट पाहू, पण 3ऱ्या वर्षी आम्ही म्हणू की देव निश्चित अर्थाने तुमच्या माझ्याशी खोटं बोलला, देव निश्चित अर्थाने जे बोलला ते आम्ही चुकीचं समजलो आहे आणि देव तुमच्या माझ्या जीवनाद्वारे कोणतं कार्य करणार नाही. कारण आजही मी ते छोटं छोटं काम करत आहे, आजही देव माझ्या छोट्या कामासाठी वापर करून घेत आहे. पण जर तुम्ही मी त्या विश्वासूपणे जीवन जगाल तर निश्चित अर्थाने देव तुमच्या माझ्यातर्फे अद्भुत काम करून घेणार आहे. पहा, तो अब्राम एवढा विश्वासू होता की देवाने त्याला म्हातारपणात दिलेल्या मुलाला जेव्हा स्वतःसाठी अर्पण करण्यास सांगितलं, तेव्हा त्याने मागे पुढे पाहिलं नाही. त्या म्हातारपणात झालेल्या मुलाला देखील तो देवाला अर्पण करण्यासाठी तयार झाला. काय आज तुम्ही मी आपलं जीवन, तुम्ही मी आपला वेळ, तुम्ही मी आपली संपत्ती, तुम्ही मी आपलं घरदार त्या देवाला समर्पित करण्यासाठी तयार आहोत का? काय तुम्ही मी समजतो ते सर्व गोष्टी तुम्ही मी आपल्या शक्तीने मिळवलेल्या आहेत? हो देवाच्या प्रियलेकरांनो, जर आम्ही त्या देवाकरता समर्पित जीवन जगू तर देव तुमचं माझं ते विश्वासू जीवन बघल आणि मग तो तुमच्या माझा जीवनाचा त्याच्या सर्वोच्च कामासाठी उपयोग करून घेणार आहे. ज्याप्रमाणे आम्ही पाहतो जेव्हा त्या देवदूताने त्या मरियेला दर्शन दिलं, तेव्हा ते म्हणतात की ते धन्य मरियेला कृपा पावलेली स्त्री म्हटलेलं आहे की हे कृपा पावलेली स्त्री, परमेश्वर तुझा उपयोग चांगल्या कामासाठी करून घेणार आहे. कारण तिच्यावर कृपा झाली होती, कारण देवाने तिची निवड केली होती यासाठी की ती देवासंगती विश्वासू होती. जर आम्ही पाहिलं लूका वर्तमान याचा पहिला अध्याय 28 वचन, ती म्हणते, पहा मी प्रभूची दासी, आपण सांगितल्याप्रमाणे हो. हो देवाच्या प्रियलेकरांनो,
त्या काळी एक कुमारी माता गर्भवती होणं ही काही सोपी गोष्ट नव्हती, पण तिने त्यावेळेस विचार केला नाही की देवदूत येतोय, मला तर सांगतोय, पण पहा अजून माझं लग्न झालं नाही, अजून मला पुरुष माहिती नाही, आणि जर माझ्या पोटी एखादा गर्भ राहिला तर हा समाज माझी किती निंदा नाराजगी करेल, हा समाज मला काय बोलेल, त्याच्यामुळे मला काही वेळेस दगडमार सहन करावा लागेल, त्याच्यामुळे कदाचित माझा जीव देखील जाऊ शकतो. पण तिने विचार केला नाही. तिने आपले जीवन त्या देवाच्या इच्छेला समर्पित केले, आणि ती त्या देवदूताला म्हणते, पहा मी प्रभूची म्हणजे मी देवाची दासी आहे, तुम्ही सांगितल्याप्रमाणे माझ्या जीवनात सर्व काही घडून येऊ. होय देवाच्या प्रेलेखनो, आज तुम्हाला मला देखील त्याचप्रमाणे समर्पित आणि विश्वासू जीवन जगायचे, तुम्हाला मला त्याचप्रमाणे विचार करायचा आहे, ज्याप्रमाणे अब्राहम, मोशे, ज्याप्रमाणे मरियमने जीवन जगलं, ज्याप्रमाणे संत पौलाने जीवन जगलं, त्यांनी आपलं जीवन देवाला समर्पित केलं. देवाच्या इच्छेसाठी, त्याची आज्ञा पाळण्यासाठी त्यांनी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं होतं. अब्राहमाचा दास कोण होता? एलिएझर, जो त्याच्या घरचा कारभारी होता. अब्राहम जेव्हा देवाशी बोलतो तेव्हा म्हणतो की बा, तू जर मला पुत्र दिला नाहीस तर माझा हा कारभारी जो एलिएझर आहे तो माझ्या नंतर काय होईल? माझ्या घराचा मालक होऊन जाईल, सर्व सत्ता त्याच्या ताब्यात येईल. पण जेव्हा देव त्या अब्राहमाला 100व्या वर्षी पुत्र देतो, आणि त्या पुत्रानंतर जो इसाक जन्माला येतो, तो इसाक जन्माला आल्यानंतर त्या अब्राहमाच्या घराचा वारस कोण बनतो? इसाक बनतो. आणि जेव्हा तो इसाक तरुण होतो, आणि जेव्हा अब्राम त्या आपल्या पुत्रासाठी जेव्हा पत्नी शोधण्याचं काम कोणाला सोपवून देतो? एलिएझरला सोपवून देतो. आणि मग तो एलिएझर हा विचार करत नाही की पहा, हा जर इसाक जन्माला आला नसता तर आज मी या घराचा मालक झालो असतो, अब्रामाची जी संपत्ती आहे ती सर्व संपत्ती माझी झालेली असती. पण देवाच्या प्रेलेखनो, अब्राम त्या एलिएझरची कामगिरी सोपवून देतो ना, ती कामगिरी तो विश्वासूपणे पार पाडतो. जेव्हा तो आपल्या दासाला म्हणतो की जा माझ्या नातेवाईकांकडे जा आणि माझ्या मुलासाठी एक चांगली पत्नी शोधून आण, तेव्हा तो म्हणत नाही की पहा, माझ्या धनाने माझ्यावर कामगिरी सोपविली आहे आणि त्यांनी ही जबाबदारी माझ्यावर सोपवून दिली, मग मी त्या दूर देशी जातो, माझ्या धनाच्या नातेवाईकांकडे जातो आणि मी इसाकासाठी अशी भांडकुदळ बायको घेऊन येतो, अशी भांडखोर बायको घेऊन येतो की जी त्या इसाकाचं जीवन नको नकोस करून टाकेल. म्हणजे तो इसाक हे घर सोडून निघून जाईल आणि मग मी माझ्या माझा मालक जो आहे त्या मालकाच्या घराचा कारभार होईल, मग ही सर्व संपत्ती माझ्या मालकीची होईल. तर नाही, त्याच्या मालकाने त्याच्यावर जी जबाबदारी सोपवली होती, ती जबाबदारी बद्दल तो विश्वास होता. ती जी जबाबदारी सोपवली होती त्याप्रमाणे तो त्या ठिकाणी गेला, त्याने देवाची प्रार्थना केली आणि देवाच्या इच्छेप्रमाणे त्याने आपल्या धनाच्या मुलासाठी योग्य रूपाची पत्नी घेऊन आला. होय, त्याने स्वतःचा विचार केला नाही, त्याने स्वतःच्या हिताचा विचार केला नाही, तर आपल्या मालकाने जी जबाबदारी सोपवली होती ती जबाबदारी त्याने विश्वासूपणे पार पाडली. मग आज या 2026 वर्षामध्ये जर तुम्हाला माझी इच्छा आहे की देवाने तुमचा माझा उपयोग त्याच्या सर्वोच्च हेतूसाठी, त्याच्या स्वर्गीय राजाच्या वाढीसाठी करून घ्यायचा आहे, तर आज तुम्हाला मला प्रथमतः समर्पित जीवन जगायचंय. तुम्हाला मला आज देवाच्या छोट्या छोट्या कामामध्ये विश्वासू जीवन जगायचं आहे. जर आम्ही देवाने सोपवलेल्या छोट्या छोट्या कामगिरी विश्वासूपणे पार पाडू तर निश्चित अर्थाने हे 2026 वर्ष देव तुमचा उपयोग देवाच्या सर्वोच्च हेतूसाठी करून घेणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला त्या अब्रामाप्रमाणे समर्पित जीवन आणि देवाच्या आज्ञा पाळण्यासाठी स्वतःला समर्पण करायचं आहे. देव करो आणि तो तुम्हाला मला त्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यासाठी शक्ती, सामर्थ्य आणि मार्गदर्शन करो. आपण प्रार्थना करू.